संशयाची श्रेणी न छेडिती. ज्ञानोबराय म्हणतात आपण इंद्राचं, चंद्राचं, ब्रह्मदेवाचं जर भजन केलं तर हे देवच अजून संशयातून मुक्त झालेले नाही. संशयाचे श्रेणी न छेडिती. आपला संशय काय घालवून मारा, त्यांचा स्वतःचा संशय केलेला नाही. ब्रह्मदेव, इंद्र, चंद्र हे जे देव आहेत ना, हे फक्त म्हणायला देव आहे, बाकी खरे मरके देव आहेत. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र मरून जातात. किती? 14 इंद्र मरतात. ब्रह्मदेवाचा एक दिवस सांगत मला केवढा असतो. 4 अब्ज 32 कोटी वर्ष त्यावेळेला आपली जाती, त्यावेळेला ब्रह्मदेवाचे 12 तास होतात. आपले किती वर्ष? 4 अब्ज 32 कोटी वर्ष मानवाची जातात, त्यावेळेला ब्रह्मदेवाचे 12 तास होतात. आणखी तेवढी 12 तासाची रात्र म्हणजे किती झाले? 8 अब्ज 64 कोटी एवढी वर्ष ज्यावेळेला मानवाची जाते, त्यावेळेला ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आणि अशा एका दिवसामध्ये 14 इंद्रांच्या टाक्यावर चढल्या जातात. 14 इंद्र मरतात. आता अशा मरक्या देवांना शरण जाऊन आपण आग्रह होत आहे विठाला. तो सुद्धा मरतो महाराज. आता ते कोणी बाया जातेवर गळायचं का, जातेवर त्याला 2 गळे असायचे. एक खाली गळे असायचे आणि एक वरचे गळे असायचे. वरच्या गळेला एक खुंटा असायचा. तो कसा करता? फिरवला करता. खालच्या गळेला एक खुंटा असायचा. खालच्या गळेला तो कसा करता असायचा? ती खालची तळी इकडे तर हलू नये याच्याकरता खालच्या तळीला एक खुंटा असायचा. आणि त्या खालच्या तळीच्या खुंट्याजवळ 2 होल असायचे. पहिली मूठ त्या जात्यात घातली का ते दाणे त्या 2 होल मध्ये जाऊन बसायचे. त्यांचं काही पीठ व्हायचं नाही बरं, त्या होल मध्ये जाऊन बसायचे. मग दुसरी टाकलेली मूठ त्याचं पीठ व्हायचं. तिथून पुढे जेवढ्या मुठीची मायला टाकी सगळ्या त्या दाण्याचं पीठ व्हायचं. त्यावेळेला ते खुंट्याजवळ बसलेले दाणे म्हणायचे, तुम्ही मरा, आम्ही मात्र सुखरूप आहोत, आम्हाला कसली चिंता नाही. पण बायाशी हुशार, एकदा दळण झालं तर ती वरची तळी उचलायची आणि त्या खुंट्याजवळ जे साठले दाणे असायचे त्याची अशी मोदी घ्यायची आणि शेवटचा असा झटका आणायची. त्याच सुद्धा तस सगळ्या जगाला, सगळ्या जीवांना अगोदर काळ खाऊन टाकतो आणि मग ब्रह्मदेव, चंद्र, इंद्र हे त्या खुंट्याजवळचे दाणे जिवंत राहिलेले. मग काळ शेवटी त्यांचा सुद्धा ग्रास केल्याशिवाय राहत नाही. तोही पुनरावृत्तीच्या नामासी करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पारंगम नवी सापत्ती. ब्रह्मदेवाला हा संसार संकट करून जाणार नाही, संशय केला नाही. आता काय संशय असतो माणसाच्या ठिकाणी? अतिशय मोठा संशय महाराज, अतिशय मोठा संशय. आणि त्या संशयापेक्षा मोठा संशय आपला नाही कोणता, बाकी सगळे किरकोळ संशय आहे. पण एक संशय असा आहे का मी कोण आहे, मी कोण आहे, हा सगळ्यात मोठा संशय. दुसरा संशय मी आलो कुठून, तिसरा संशय इथं कशा करता आलो, चौथा संशय इथं कुठं जायचं, इथून पुढे कुठं जायचं.
आपण आलो कुठून, कसा करता आलो, मी कोण आहे, आलो कुठून, कसा करता आलो, माझं कर्तव्य काय आहे आणि मला इथून कुठे जायचं, हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. पण माणसं हा विचारच करत नाही. आणि खऱ्या अर्थाने मी ओळखायची शक्ती आणि मी ओळखायचं सामर्थ्य, बुद्धी, ज्ञान आणि विचार जर कोणाला दिला असेल तर तो फक्त मानवाला दिलेला आहे. मानव सोडून इतर देहामध्ये मीचा शोध लागू शकत नाही. मीला ओळखायचं का, फक्त मानवाच्या ठिकाणी ती शक्ती आहे. आणि तो शोध ज्याने घेतला त्याला संत म्हणतात. तुकाराम महाराज मित्र, तुम्ही कोण आहात? मी वासुदेव तत्वता कळो येईन विचारिता, आहे ठाऊका सभाग्या संता, तुझा नाही आणि तुम्हाला तर तुम्ही कोण आहात? तुम्ही तुमचं नाव सांगून टाका. आमच्या गावचा, आमच्या तालुक्याचा, आमच्या जिल्ह्याचा, हेच आपण मी आपल्याला समजतो. देहाला आपण मी समजतो, पण नाही तुम्हाला सांगतो, देह म्हणजे आपण नाही, इंद्रिय म्हणजे आपण नाही. खऱ्या अर्थाने हाताला जर जखम झाली तर माणसं काय म्हणतात, मला जखम झाली असं म्हणतात का? नाही, माझ्या हाताला, म्हणजे हात वेगळा, माझा म्हणणारा वेगळा. मीचा शोध घ्या. मीचा शोध घेणं फार अवघड आहे. तसं पाहिलं तर मावळी म्हणतात, मी ऐशी कोण जाती, अवघड किती पाहता, आहे हा कोण करावा विचार, मने ज्ञानेश्वर विरोधीचा. विचार करण्याची शक्ती मानवाच्या ठिकाणी आहे ना, म्हणून मीचा विचार करा. ज्या दिवशी आपल्या भाग्यामध्ये खऱ्या अर्थाने मीचा शोध लागेल, मीला आपण ओळखू, त्या दिवशी खऱ्या अर्थाने माझं कोण आहे हे आपल्याला कळेल. जोपर्यंत आपण मीला ओळखत नाही तोपर्यंत माझे आपल्याला ओळख येणार नाही. आपण कुणालाही माझं समजतो, काही समज नाही मला कुणाशी कुणाचा. खऱ्या अर्थाने मी ज्यावेळेला आपण ओळखू त्यावेळेला इतरांचा सुद्धा आपला परिचय होईल. मी आणि माझं याच्यामध्ये जीव अडकलेला आहे आणि म्हणून अनादिकालापासून जन्म मरणाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेला आहे. आणि म्हणून खरा हा संशय घालवा, मी कोण आहे. ओहम कतमिदं जातं को वै कर्तास्य विद्यते, उपादानं किमस्ति विचार सोय मी सदृश्य. इंद्रचंद्राला सुद्धा मी कोण आहे कळालं नाही. आणि म्हणून मावळी म्हणतात, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाचे श्रीलिंग छिनी. मग मावळी कोणाला शरण जाणं, मावळी म्हणतात खऱ्या अर्थाने या जगामध्ये उघड परब्रह्म जर कोण असेल तर ते सद्गुरु आहे. म्हणून मावळी अभंगाच्या आणि आता कीर्तनाला 7 ते 9 आणि 9 वाजल्याकडे मग लगेच मग लोकांची चर्चा सुरू होती नाही का. त्याला उलार नाही काय, सिंगल प्रमाण म्हणते एवढं का दुसरं काय.
तिसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात उघडी परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. सद्गुरू हे उघड परब्रह्म आहे. वास्तविक जर पाहिलं तर जगामध्ये ब्रह्म डोळ्याला दिसत नाही आणि डोळ्याला दिसत नाही म्हणून त्याला किंमत आहे. जर ब्रह्माची आणि आपली दर सोमवारी बेल्याच्या बाजारात भेट झाली असती तर आपण ब्रह्माला सुद्धा म्हटलं सध्या चला जरा हापाप घेऊन ब्रह्माला देवाला सुद्धा देव दिसत नाही म्हणून देवाची किंमत आहे. तुम्हाला दिसणाऱ्या वस्तूचं मूल्य कमी होतं. व्यवहार पहा ना तुम्ही. मोरपंथाचे अशी प्रसिद्ध आले आहे पहा. आती परीचे खोटा मान राहत नाही प्रगट दिसतो भाऊ जगी तुच्छ पाही लवशशी गीतेचा वंदिती सर्व भावी मनोनी सख्यावी दूरदिशेला. लांबच्या गावाला जेवढी किंमत असते तेवढी गावातल्या गावाला असते गावातला नाही ना. अहो लांबचं जावं यायचं म्हटलं तर 8 दिवस अगोदर सासरवाडी तयारी सुरू होती. आतरदानी कुळातानीला पजाराची तानात आणि का जावं लांबचा श्रीमंत मुलीला अत्यंत व्यवस्थित सांभाळणार असा जावायचा सासरवाडीचा खरा अर्थ असतो. आणि तो यायचा म्हटलं खूप तयारी सुरू होती. पण तो जर गावाचा जावया असला दररोज सासरवाडी समोरून जातो पण त्याच्या बरोबर कोणी बोलत सुद्धा नाही. एखाद्या दिवशी सासूबाई म्हणते जावा बापू इकडे या म्हणजे कशाला एवढी शेणाची पाठी डोक्यावर उचलून द्या आणि जाता जाता चहा पिऊन जा. कुठला जावया हा गावात. तस परब्रह्म आणि भगवान परमात्मा डोळ्याला दिसत नाही. देव सुद्धा दिसत नाही. दिसला असता तर किंमत राहिली नसती. परब्रह्म डोळ्याला दिसत नाही. दिसला असतं तर किंमत राहिली नसती. पण 2 ठिकाणं मृत्यू लोकांमध्ये अशी आहेत की त्या ठिकाणी ते परब्रह्म प्रत्यक्ष आपल्या डोळ्याला दिसतं. पहिलं जर ते कुठे दिसत असेल तर पंढरीश पांडुरंग परमात्मा प्रत्यक्ष परब्रह्म. कारण माऊलीनं म्हटले नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरासी आले. उघड परब्रह्म म्हणजे पांडुरंग. आणि दुसरं परब्रह्म उघड जर का असेल तर उघडे परब्रह्म सद्गुरूची. गुरु हे प्रत्यक्ष उघड परब्रह्म आहे. मला गुरु म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजे गुरु. विठाला आपल्या सगळ्यांचा एक परिचित श्लोक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा परब्रह्म हे गुरु परब्रह्मच म्हटलेलं आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. साकारला नाही पडा. गुरु साक्षात परब्रह्म. परब्रह्माचा अवतार म्हणजे गुरु महाराज. आणि म्हणून माऊली म्हणतात अशा परब्रह्म स्वरूप असणाऱ्या गुरुला आपण सर्वांनी शरण जायचं. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची. पण समाजामध्ये अशी काही माणसं आहेत गुरु म्हटल्यानंतर त्यांचं टाळकं सरकतं. दुष्ट प्रवृत्तीची नष्ट दुष्ट अशी म्हणजे एकदम थर्ड क्लास अधोगतीच्या मार्गाने निघालेली जी असतात ना ते मात्र गुरुला मानत नाही. वंचना करीती जन दुष्ट नष्ट. दुष्ट आणि नष्ट गुरुला मानत नाही. गुरुची शरणागती करत नाही. पण त्यांच्या शरणागती वाचून सद्गुरूचं काहीही राहिलेलं नाही. का राहिलं नाही तर जगामध्ये असणारे जे श्रेष्ठ पुरुष असतात ते मात्र सद्गुरूची सेवा करतात. मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती. किती लाख मूर्ख एकत्र केले म्हणजे 100 होईल. नाही नाही होऊ शकत नाही महाराज. हे गणितच चुकीचं आहे तुम्हाला. तसं किती लाखो लोकांनी गुरुला मानलं नाही
आणि एका श्रेष्ठ पुरुषाने उदाहरण द्यायचं ठरलं तर परब्रह्म राम वसिष्ठास्य कृष्णे सांदीपनी गुरु गेला. परब्रह्म श्रीकृष्णनाथ तोही म्हणवी गुरु भक्त सांदीपनीची सेवा करीत निज भक्ती रामोनी. जगाचे जगद्गुरु असणारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा सांदीपनी ऋषींची सेवा करतात, सद्गुरूंची सेवा करतात. याचं कारण मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदितानी अवतारी पुरुष राम प्रभू वशिष्ठ महामुनींना गुरु केलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने सद्गुरूचा महिमा फार अपार महिमा आहे, थोर महिमा आहे. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये फक्त एकच केलं. काय केलं? अभंगाचं शेवटचं ज्ञानदेव म्हणे गुरुचा काय ज्ञानोबराने आपला मार्गदर्शन केले पहा. आपण आपल्या जीवनामध्ये ह्या भावसागरात तरुण जाण्याकरता काय साधना करावी, कुणाला शरण जावं, कुणाचं भजन करावं, केवढा मोठा उपदेश ज्ञानोबराने आपल्या संसारी जीवनाला केलेला आहे. ज्ञानोबराय स्वतः ते अनुभवले महाराजांनी आणि महाराज म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये हे केलं, मग तुम्हाला काय करायचं का? ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. माऊली म्हणतात मी माझ्या गुरुचा दास. आता दास्यत्व आणि मानवत्व हे खऱ्या अर्थाने दूषण आहे. मानवाच्या ठिकाणी दास्यत्व हे दूषण आहे, दूषण नाही. आणि जर दास्यत्व हे दूषण असतं तर आपल्या या देशाला इंग्रजांच्या दास्यत्वातून सोडण्याकरता आपले कितीतरी बळी गेले महाराज, कितीतरी बळी झाले, कितीतरी बळी गेले. देशभक्त या स्वातंत्र्य म्हणून देण्याकरता कितीतरी बळी गेलेले आहेत. का? त्यांना माहित होतं ज्याचा देह पराधीन तो जीवे जिते सदा दीन. पराधीना समाधान कदा कल्पाती असे. ज्याचं जीवन दास्यत्वामध्ये आहे, पारतंत्र्यामध्ये आहे, त्याच्यासारखा दुःखी माणूस या जगात दुसरा कोणी नाही. पारतंत्र्य फार वाईट. या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता कितीतरी हुतात्मे झाले, कितीतरी लोक हसत हसत फासावर लटकले. त्यांना स्वातंत्र्याचं महत्व कळत होतं, त्यांना कळत नाही ते आजही म्हणतात इंग्रजांचं राज्य फार चांगलं होतं. का काठीला सोनं बांधून जायचं तरी काय होत नाही. या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जेवढी प्रगती केली तेवढी प्रगती पारतंत्र्यामध्ये झाली नसती. आणि म्हणून स्वातंत्र्य हे फार महत्वाचे, फार महत्वाचं, फार महत्वाचं. पण दास्यत्व हे मानवी जीवनामध्ये एवढं हिनत्व आहे, एवढं दुःखरूप आहे. शास्त्राने सांगितलं 5 माणसं 4 जगामध्ये जिवंत असून मेलेली आहेत. आहेत तर जिवंतच पण मेलेली.
जीवंतोपि मृत पंच व्यासेन परिकीर्तिता दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्य सेवका. 5 माणसं जिवंत असून मेली. पहिला माणूस दरिद्री. दारिद्र्य ज्याच्या वाट्याला आलं ना, खऱ्या अर्थाने तो जगामध्ये फार मोठा दुःखी आहे. आताच्या काळामध्ये आताच्या मुलांना दारिद्र्य फारसं काय अनुभवायला मिळत नाही. पण आमच्या लहानपणीच्या काळामध्ये महाराज काय परिस्थिती लोकांची. 1972 साली अमेरिकेहून जो टाकून दिलेला मिलो नाही का, टाकून द्या समुद्रात फेकून द्यायचा, त्याचं खत करायचं असला मिलो. पण त्या काळात तो मिलो खाऊन माणसं जगली. एवढं दारिद्र्य ढाळ ढाळ. म्हणून पारतंत्र्य अत्यंत वाईट आहे महाराज. मनुष्य जीवनामध्ये तर पारतंत्र्य अजिबात नसलं पाहिजे. नाथ महाराज स्पष्ट म्हणतात, ज्याचा देह पराधीन तो जीवे जिते सदा दीन, पराधीना समाधान कदा कल्पांती असेन. पारतंत्र्य फार वाईट आहे. तुम्ही म्हणा ज्ञानोपराय म्हणतात मी गुरुचं नाम झालो. माऊलीला गुरुचं दास्यत्व पत्करण्यामध्ये काय भूषण वाटलं. दास्यत्व हे दूषण असताना माऊलीला काय भूषण वाटलं. असं आहे दास्यत्वामध्ये दूषण आहे, पण कुणाच्या. संसाराचा दास, श्रीमंताचा दास जर असेल तर त्याला दूषण आहे. पण तो जर संतांचा दास असेल, श्री गुरुचा दास असेल आणि देवाचा दास असेल तर मात्र ते दूषण नसून भूषण आहे. आणि म्हणून आपण संसाराचा दास बनण्यापेक्षा सद्गुरूचा दास बना. श्रीमंताचा दास बनण्यापेक्षा पांडुरंगाचा दास बना. निश्चित त्याला सद्गती नवे नवे मुक्ती मिळाल्याशिवाय राहत नाही. जन्ममरणातून मुक्ती मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेले साधनास आन काही. तुम्ही म्हणाल श्रीमंताचा तरी दास, श्रीगुरूचा तरी दास, संसाराचा तरी दास, पांडुरंगाचा तरी दास. काय फरक आहे दास्यत्वामध्ये. दास्यत्व दिसायला जरी सारखं असलं तरी पण हसायला सारखं नाही म्हणा. असं आहे, काही गोष्टी दिसायला सारख्या असतात, हसायला सारख्या नसतात. एकाची आई स्वर्गवासी झाली. तिचा मुलगा हांबरडा फोडून रडायला लागला, कारण त्याने ओळखलं आता फिरून माझी आई मला कधीही दिसणार नाही. आई गेली म्हणजे जगातलं प्रेम संपलं असं त्याला वाटायला लागलं. तो मोठमोठ्याने रडू लागला. त्याच्या स्वरामध्ये स्वर म्हणून त्याची पत्नी सुद्धा रडू लागली. जाणारे येणारे म्हणू लागले, भाऊ मुलगा गेल्यात नवललाय, त्याची आई गेलेली आहे, पण त्याची पत्नी या म्हातारीची सुनबाई सुद्धा केवढी मोठ्याने रडते. ह्या सासून परत जीव लावलं दिसते सुनाला नाही का. चांगलं प्रेम असलं पाहिजे दोन्हीचं, म्हणून सुनबाई रडते. तुकाराम महाराज तिथून चालले होते, त्याने पाहिजे, त्याने हा संवादही ऐकला. महाराज लगेच अभंग तयार केला. सासू साठी लगे सून, भाव अंतरीचा भिन्न, दोन्ही दिसती सारखी वर्मजाने दोपारखी. तुकाराम महाराज म्हणतात, रडताना मुलगाही दिसतो, रडताना सुनही दिसते, पण सारखी दिसत असली तरी पण दोघांच्या रडण्यामध्ये फार मोठा फरक आहे. काय फरक आहे. मुलगा रडतो आपली आई गेली म्हणून, आणि त्याची पत्नी रडते आपल्या नवऱ्याला बरं वाटावं म्हणून. उद्या नवऱ्याने म्हणू नये माझी आई गेली तरी तुझ्या डोळ्याला पाणी आलं नाही, म्हणून त्याच्याकरता ती रडत असते. तसा श्रीमंताचा दास वेगळा, संसाराचा दास वेगळा, श्रीगुरूचा दास वेगळा आणि भगवंताचा दास वेगळा. दोन्ही दिसती सारखी वर्मजाने दोपारखी. एका आरोग्याला शिक्षा करण्याकरता तालुक्याच्या गावात काही पोलीस घेऊन चालले.
चोखून पोलीस होते, मध्यंतरी आरोपी होता. खतरनाक आरोपी असल्यामुळे पुढे पळून जाऊ नये म्हणून फार बंदोबस्त होता त्याला. शिक्षा करण्याकरता घेऊन चालले होते. वट्यावर खेळणारा एक मुलगा आपल्या वडिलांना म्हणतो, बाबा एक मध्यंतरी मनुष्य चालवलेला आहे, चौकून काही माणसं चाललेली आहे, हा काय प्रकार आहे? मुलगा वडील बाहेर आले, मुलाला सांगितलं, बाळू मध्यंतरी तो चालवलाय, तो आरोपी आणि त्याच्या भोवताली चाललेले सगळे पोलीस आहेत, त्या आरोपीला शिक्षा करण्याकरता ते घेऊन चाललेले आहेत. बाळूने ठरवलं, ज्याच्या ज्याच्या भोवती पोलीस तो आरोपी. 8 दिवसांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री त्याच रस्त्याने चालले होते, त्यांच्या भोवती पोलिसांचा गराडा होता. बाळ्या अंगणात उभाच होता. त्याने आपल्या वडिलांना मोठ्याने हाक मारली, बाबा बाहेर या. म्हणजे का? हा पोलिसांनी फार मोठा आरोपी पकडून चालवला. वडील बाहेर येऊन पाहतात, बाबा असं म्हणू नको, ते आपले मंत्री आहेत. तुम्ही नाही सांगितलं बाबा मध्यंतरी चाललेला आरोपी असतो, तो पण पोलीस असतात, त्याला शिक्षा करण्याकरता घेऊन चाललेले असतात, यांच्या भोवती तर फार पोलीस आहे. बाबाने सांगितलं तसं नाही, हे मंत्री आहे, तो आरोपी होता. पण फरक काय दोघांच्या मध्ये? दोन्ही दिसते सारथी, वरवणारे तो पारथी. वडिलांनी सांगितलं बाबा, तो पहिला जो चालवलेला होता ना, ते आरोपीवर पोलिसांची सत्ता होती आणि आता हे चाललेले आहेत, हे मंत्री आहेत, त्या मंत्र्याची पोलिसावर सत्ता असते. एवढा मोठा फरक आहे. दिसायला जरी सारखे असतील तरी असायला सारखे नाही. तसा देवाचा दास आणि संसाराचा दास दिसायला जरी सारखा असला तरी पण सारखेपणा अजिबात नाही. संसाराच्या दासाला जगातली सर्व दुःख भोगावी लागतात आणि भगवंताचा दास सगळ्या दुःखातून मुक्त होत असतो. आणखी काय तुम्हाला म्हणायचं? तुम्हाला व्हायचे का दुःखातून मुक्त? तर देवाचा दास बना, संतांचा दास बना आणि श्रीगुरूचा दास बना. तेव्हा तिघांचं कसं काय? ते एकच आहे, फक्त नाव भिन्न भिन्न आहे. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. साधू, भगवान परमात्मा आणि श्री गुरु तिघही एकच आहेत महाराज. कारण देवाला सुद्धा शिष्याला उपदेश करायचा म्हटल्यानंतर श्री गुरुच्या रूपामध्ये आल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण खऱ्या अर्थाने देवाची सेवा करा आणि भगवान परमात्म्याची कृपा आपल्यावर व्हावी इथपर्यंत सेवा करा. तुकाराम महाराज म्हणतात, श्री गुरु म्हणजे वेगळा कोणी नाही, माझ्या विठोबाचा पैसा आपणाची देव. भगवान परमात्मा खऱ्या अर्थाने श्री गुरुच्या रूपाने येतात. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोनी संदेह देहोक्ती. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये एकच साधना केली, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास आनंदाही. साधन ही खऱ्या अर्थाने साधकाला साध्यापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. साधने नाही ती काळाची मुखी, गर्भवाससे की न चुकती. आणि म्हणून ही जी साधना आहे, श्री गुरुची शरणागती, भगवंताची शरणागती, ही साधकाला साध्यापर्यंत घेऊन जातात आणि खऱ्या अर्थाने साधकाचं जीवन हे अजरामर झाल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोपरा जसे अजरामर झाले तसं आपल्या जीवनामध्ये अजरामर प्राप्त व्हावं वाटत असेल, आपलीही कीर्ती या जगामध्ये अखंड राहावीशी वाटत असेल. जशी मनाजी बाबांची कीर्ती आज 200 वर्ष व्हायला आली, त्याच पद्धतीने आजही महाराज तेवढी जिवंत आहे. त्याच उत्साहाने हा कार्यक्रम मनाजी बाबांचा आपण करत असतो. कशाचा परिणाम आहे हा? त्यांनी आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने भगवत शरणागती करून, श्रीगुरु शरणागती करून आपलं जीवन धन्य बनवलं आणि म्हणून आपल्याला त्यांनी हा मार्ग दाखवलेला आहे. खऱ्या अर्थाने आपल्याला जर आपल्या जीवनात उत्तीर्ण व्हायचं असेल, संसार सागरातून मुक्त व्हायचं असेल, या लोकांमध्ये आपली कीर्ती अखंड राहावीशी वाटत असेल, तर ज्ञानोपरा मनाजी बाबा यांनी आपल्या आयुष्यामध्ये ज्या साधना केल्या त्या साधना आपण केल्या पाहिजे.
ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला स्पष्ट या संसार सागरातून तरुण राहण्याचा उपाय सांगितलेला आहे. सद्गुरुवाचनी संसारी तार असे निष्ठांक आनंदनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी न छेदिती उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती प्रवृत्ती आरती शिष्याची वंचना करीती जन दुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती ज्ञानदेव मने गुरुचा मी दास नेने साधनास आमका इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी न छेदिती. आपली कीर्तनाची वेळ जेव्हा संपलेलीच आहे. सर्वांनी मोठ्या प्रेमाने हाताने टाळी वाजून आपणही ज्ञानोबरायांच्या आज्ञेप्रमाणे सद्गुरूला शरण जायचं. काय नाही वाचायला तनाने धनाने मनाने सद्गुरूची सेवा करायची. ते म्हणालो पण आम्ही सद्गुरूला कुठं शोधायचं आणि आम्हाला शोधून सद्गुरू सापडतील का? सद्गुरूला शोधायची गरज नाही. आणि हे आपल्या तालुक्यामध्ये घडलेलं उदाहरण आहे. तुकाराम महाराजांनी कधी आपल्या गुरुला शोधलं नाही. उलट श्री गुरुला तुकाराम महाराजांना शोधले. सापडविले वाटे सापडविले म्हणजे मला शोधला असा त्याचा अर्थ आहे. सापडविले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तुझा. मग तुकाराम महाराजांनी श्री गुरुला भेटण्याकरता श्री गुरुला शोधण्यापेक्षा आपल्या जीवनामध्ये काय साधना केली? एकच साधना, अखंड भगवंताचं नामचिंतन, भगवंताचं भजन. सदा नाम घोष करो हरिकथा तेरे सदा चिंता. अखंड चिंतन केलं, नामचिंतन केलं. त्या नामचिंतनाचा परिणाम एवढं पुण्य निर्माण झालं, एवढं पुण्य निर्माण झालं का त्या पुण्याचा परिणाम चैतन्य महाराजांच्या रूपाने भगवान पांडुरंग परमात्मा खऱ्या अर्थाने आले. तुकाराम महाराजांना अनुग्रह दिला आणि अनुग्रह दिल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात, मला रामकृष्ण हरी हा मंत्र त्यांनी दिलेला आहे. बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला. आणि तुकाराम महाराजांना जो रामकृष्ण हरी मंत्र मिळाला तोच आज आपल्या वारकरी संप्रदायाचा महामंत्र झालेला आहे. कारण या मंत्रापेक्षा जगात कोणताही मोठा मंत्र नाही. नाम मागे पवित्र आणती हेची शस्त्र राम हा महामंत्र सर्व बाधा निवारी. काय गोड सांगितले महाराज. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये गुरुला शोधण्याचा प्रयत्न करू नका. कारण गुरुला जर आपण शोधायला गेलो तर गुरुची लक्षणं काय आपल्याला कळत नाही, त्यांचा अधिकार कळत नाही. म्हणून आपल्याला गुरुला शोधावा अशी भूमिका तयार करा. आणि ती भूमिका तयार करण्याकरता आपण नामचिंतन करा. नामचिंतनाचा परिणाम भगवान परमात्मा संतुष्ट होतो, भरपूर पुण्य निर्माण होतं आणि भगवान परमात्माच गुरुच्या रूपाने येऊन खऱ्या अर्थाने आपल्याला बोध देतात की जेणेकरून आपल्याला पुन्हा जन्म नाही आणि पुन्हा मरण नाही. साठविला हरी चिहीर हृदयामध्ये त्यांची सरळ हियर धार झाला सफळ व्यापार. त्याचं भजन करा ज्ञानेश्वरा.
गरज नाही असं आहे. मानाजी बाबा हे आपल्या सर्वांचे गुरुच आहेत. आता यांच्यापेक्षा मोठे गुरु कोण आहे जगात का ज्यांना पांडुरंग परमात्म्याचा प्रत्यक्ष साक्षात्कार झालेला आहे. इथपर्यंत सेवेपर्यंत जायचं तिकडून पुकारला घेऊन यायचं. काय सामर्थ्य आहे. आमच्या गावामध्ये आता हे ज्याने रेकॉर्डिंग केले ना ते कोकाटे म्हणाले आमच्या गावचे असं जाणवलं असतं. त्यांच्या वंशामध्ये एक रघुजी बाबा नावाचे आपल्या मनाजी बाबा सारखे होऊन गेले. रघुजी बाबा त्यांचं. तर आज आमचा हायवे रोड झालेला आहे. घाटातून खूप मोठा रस्ता झालेला आहे. पण त्या काळामध्ये असं मारला मार्ग होता. मारला सरळ वर निघायचं. एवढा योग असता तर एवढा मोठा दगड आला त्या रस्त्यावर कशाने तो हलू शकत नाही असा दगड. पुष्कळ लोकांनी प्रयत्न केला पण अजिबात तो दगड हलला नाही. मग लोक आले बाबा काय झालं. हा म्हणले ते आपल्या घाटामध्ये फार मोठा दगड आल्यानंतर हलत नाही. आम्ही पुष्कळ प्रयत्न करून पाहिला तर काय करायचं. रस्ता कोणता लागले टाकलेला जायचा शेतावर जायचा. बरं ठीक आहे म्हणजे बाबा निघाला त्या दगडाजवळ आले आणि फक्त म्हणे विठ्ठल 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 चला चला म्हटल्यावर दगड बाबा झाला. काय शक्ती हो. फार मोठी शक्ती मला. ते सुद्धा असे शिवेवर जायचे तिकडून देव काय अंगुठा घेऊन यायचे. सगळ्यांना काय वाटायचं आणि गुप्पा लावायचं. रघुजी बाबा तसंच मनाजी बाबांचं साक्षात्कारी संजीवन समाधी. आणि म्हणून 182वी पुण्यतिथी यावर्षी आपण साजरी करतो. वर्ष श्राद्ध सुद्धा मुलं वडिलांचं घालत नाही दरवर्षी. पण आज किती पुढे होऊन गेल्या मनाजी बाबांची ही पुण्यतिथी हा उत्सव हा एवढा मोठा सोहळा बाबांचं एवढं मोठं मंदिर आणि शतकोत्तर अमृत महोत्सव केवढ्या मोठ्या भव्य प्रमाणामध्ये साजरा. तसला कार्यक्रम आपल्या परिसरात अजून झालाच नाही. एका पंढरीमध्ये एका महोत्सवामध्ये ढोक महाराजांचं रामायण आणि बंडातात्यांचं भागवत हे फक्त या सप्ताहामध्ये घडले. असं अजून माझ्या तरी निदर्शनाला आला नाही का हे दोन महात्मे 15 दिवस थांबून एकाने भागवत सांगितलं आणि एकाने रामायण सांगितलं. आणि दररोज सगळ्या महाराष्ट्राचे प्रसिद्ध असणारे कीर्तनकार त्या उत्सवामध्ये येऊन गेलेले आहेत. एवढा मोठा उत्सव एवढी मोठी शक्ती ज्या बाबाने आपल्याला दिली ते बाबा म्हणजे मनाजी बाबा. बस इतर कोणाची शक्ती नाही. त्यांचं भरपूर पुण्य आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने तोही उत्सव झाला. बाबांचं मंदिरही झालं आणि आज 182वा कार्यक्रम या ठिकाणी आपण त्यांचा साजरा करतो आहोत. आणखी 2 वर्षांनी शतकोत्तर सप्त तपपूर्ती महोत्सव या उत्सवाचा साजरा होणार आहे. भाग्यवान आहात तुम्ही. तुम्हाला तो सुद्धा उत्सव पाहायला मिळेल. आम्ही गेलो तर तो उत्सव झाल्याशिवाय अजिबात जायचं नाही कोणाच. आणि बाबा सगळ्यांना आयुष्य देणार आहे तुम्हाला. भाग्यवान गाव आहे. एवढे मोठे उत्सव एवढे मोठे सप्ते कोणत्या गावात नाही तुम्हाला सांगतो. इथंच का लोक म्हणतात नेमकं सगळं सत्य होतं. तुम्हाला ते गावच असं आहे का पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते हरीचे असं जन्म घेतली. या गावामध्ये ब्रह्मभूत ज्यांचा संजीवन समाधी सोहळा आहे ते मनाजी बाबा आहे. त्यांचं वास्तव्य आहे. त्यांच्या वास्तव्याने पुरी झालेली ही भूमी आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या गावामध्ये एवढा परमार्थ वाढला. एवढे सप्ते वाढले वारकरी वाढले दिंड्या जाऊ लागल्या. सगळं काही भरपूर प्रमाणात चाललंय महाराज. आणि सगळी मनाजी बाबांची कृपा असल्यामुळे चाललेलं आहे. नाहीतर एवढं होणं शक्य नाही. याही वर्षी आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात आनंदाने चांगल्या उत्सवात सहभाग घेतलेला आहे. खूप मोठमोठे महाराष्ट्रातले
प्रसिद्ध कीर्तनकार आपण या ठिकाणी बोलवलेले आहेत. आता मला तर तिसरा दिवस आज मला 3 दिवस राहिलेले आहेत. 4 दिवस 8 दिवसाचा कार्यक्रम. खूप सुंदर कार्यक्रम. उद्या तर काय प्रश्नच नाही. माऊली कदम माऊली म्हणजे तुम्हाला अगदी हसता खेळता वेदांत सांगा तुम्हाला. उद्या जास्त लोकांनी प्रचार करावा. माऊली येणार आहेत, माऊली येणार आहेत. तर माऊलीने जर एवढा समाज काय राहणार काय करावं. निमगाव एवढ्या दिवस समाज तर कमीच आहे. असं त्याला वाटू नये. जास्त लोकांनी या प्रचार करा. एकाने 2-2 माणसं आणा किंवा एक तरी आणा. तुम्हाला कुठं राहायचं दुसरं कोणाला विचारायचंच नाही. आपला हक्काचा जोडीदार नाही का. आपला हक्काचा माणूस घेऊन यायचं. पत्नीनं पतीला घेऊन यायचं, पतीनं पत्नीला घेऊन यायचं. झाली डबल माणसं. बरोबर आहे का. उद्या माऊली, परवा यशवंत पाटील नाही का. यशवंत पाटील परवा. आणि त्यानंतर दुसरी एक माऊली तुम्हाला ते काय लागलं तो महात्माच आहे. त्यांना मोठे माऊली म्हणतात आणि मुलाचे छोटे माऊली. तर ते एक माऊली आहेत. आणि ज्यांच्यावर आपलं मनापासून प्रेम आहे ते काल्याचे कीर्तनकार हरिभक्तीपर्यंत बंडातात्या कराडकर. आज त्र्यंबकेश्वरला एवढा मोठा कार्यक्रम चाललेला आहे त्यांचा. 9,000 लोक आता पारायणाला बसलेले आहेत. सकाळी कीर्तन, संध्याकाळी कीर्तन आणि प्रवचन. चंद्रशेखर महाराजांची कथा होती महाराज. हा फार सुंदर कार्यक्रम चाललेला आहे. तर त्यांचं काल्याचं कीर्तन आहे. सगळ्या कार्यक्रमांचा सगळ्यांनी लाभ घ्या. आणि तुम्हाला सांगतो कीर्तनाला आल्यानंतर तुम्ही वाघाला घाबरू नका. वाघ मागे पुढे उभा राहे सांभाळे. आणि जर समजा तुम्ही कीर्तनाला नाही आले वाघापासून आपण बचवू असंही काही नाही. जे योगाने घडायचं ते घडतच असते. इकडे येताना घडलं तिथं जागे वाचलं घडत. अजिबात राबायचं नाही. कारण देव सांभाळ करतो. 3-4 लाख समाजाचं माव्यांच्या सोहळ्याबरोबर कुठे ढेकळात झोपतात, काट्यात झोपतात, जोडपाणी झोपतात, कुठे झोपतात माणसं. पण कोणाला विंचू सुद्धा चावत नाही. काय ताकद असेल पण 3-4 लाख समाज कुठे पडतो माळ राहणार. कोणाला सर्पदम झाला नाही, कोणाला विंचू चावला नाही. महाराज माऊली सगळ्यांचं रक्षण करत असते. आणि म्हणून तसं आपण या ठिकाणी कीर्तनाला येतो म्हटल्यानंतर आपल्याला कसली भीती नाही. काय भिवू नका. उद्यापासून जास्त संख्येने या अशा सर्वांना प्रार्थना करतो. ज्या परिवाराने आज गेली 182 वर्ष हा बाबांचा पुण्यतिथीचा सोहळा साजरा केला त्या परिवाराला धन्यवाद देतो. त्यांचं कौतुक करतो. मी सुरुवातीला सांगितलं पिढ्यानपिढ्या घराण्यामध्ये परमार्थ चालण्याकरता फार मोठी पुण्याही लागते, फार मोठा आशीर्वाद लागतो. तर ती चालत असते. तुकाराम महाराजांचा वंश आणि पवार परिवाराचा वंश खऱ्या अर्थाने या 2 परिवारामध्ये माझ्या माहितीप्रमाणे हा परमार्थ अखंड चाललेला आहे. आपल्या परिवारामध्ये असा परमार्थ अखंड चालावा असं वाटत असेल तर आपण कायाने वाचाने धनाने धनाने मनाने प्रमाणे सेवा करा अशी सर्वांना प्रार्थना करतो. आणि एकदा आपल्या ऋषी मुनींचं काय चालेल ती
तेव्हापासून कार्यक्रमच रंगला तुम्हाला. फार तुम्हाला गोड चाली ऐकायला मिळतात. आणि मृदंगमणी महाराष्ट्राचे थोर मृदंगमणी हरिभक्तीपरायण भास्कर महाराज माझे गुरु. त्याने आपल्या गावामध्ये बरीच मुलं तयार केली नाही का, 2-4 पखत झाली नाही गावामध्ये. आता त्यातून गायन झाले मी झालं. सगळे परिसराने कार्यक्रम मंडळी या ठिकाणी दररोज हजर असतात. तुम्ही भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी आता भाग्यवान आहात तुम्ही, आणि मी सुद्धा फार भाग्यवान आहे.